नमस्कार. आज आपण शिकणार आहोत 0 ते 4 अंकांची बेरीज. यामध्ये आपण शिकणार आहोत की मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज कशा प्रकारे करतात. पण तत्पूर्वी आपण याआधी शिकलेलो होतो 0 ते 9 पर्यंतची ओळख. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. यानंतर आपण बघूया 0 ते 9 पर्यंतची संख्या आणि त्यासोबत दिलेले चित्र कसे असतात. बघा, या चित्रात काय दिसत आहे? या चित्रात बॉल दिसत आहे. आता आपण फक्त संख्या मोजूया. चित्रात किती बॉल आहेत? 1. या चित्रामध्ये किती सायकल दिसत आहेत? 2. या चित्रांमध्ये किती पेन्सिल दिसत आहे? 3. या चित्रामध्ये कार किती दिसत आहेत तुम्हाला? 4. या चित्रामध्ये एकूण किती पतंग दिसत आहेत? 5. या चित्रामध्ये एकूण किती बदके दिसत आहेत? 6. या चित्रामध्ये कप किती आहेत? मोजा पाहू. 1 2 3 4 5 6 आणि मधला एक 7. तर बघा, या चित्रामध्ये काय आहे? छत्री. त्याचा वापर आपण केव्हा करतो? जेव्हा पाऊस पडतो. चित्रामध्ये किती छत्र्या आहेत? 8. या चित्रामध्ये किती बॉटल्स दिसत आहेत तुम्हाला? 9. आपण शिकणार आहोत बेरीज कशी करायची. बेरीज करणे म्हणजे काय? बेरीज करणे म्हणजे एकत्र करणे. काय एकत्र करणे? संख्या एकत्र करणे. बेरीज करणे म्हणजे मिळविणे, जोडणे, जमा करणे. तर बघा, या प्रश्नामध्ये आहे एक सफरचंद आणि एक सफरचंद मिळून किती सफरचंद होतील? तर 2 सफरचंद होतील. तर बेरीज याला दर्शवण्यासाठी या सांकेतिक चिन्हांचा वापर करतो आपण. ज्या संख्यांना जोडले जाते त्यांना घटक असे म्हणतात. तर आता बघूया आपण शाब्दिक उदाहरणे. काय करून? तर बघा, बेरजेचा वापर करून. बघा, इथे आहे 0, इथे आहे 1 आंबा. प्रश्न असा आहे, माझ्याकडे एकही आंबा नाही आहे, पण मला आईनी 1 आंबा दिला. तर मिळून किती आंबे असतील माझ्याकडे? तर आंबे असतील 1. तर बघूया आपलं नवीन उदाहरण. हे काय आहे? हे आहे हत्ती. किती हत्ती आहेत बघा? 3 हत्ती आहेत आणि या बाजूला 2 हत्ती आहेत. 3 हत्ती आणि 2 हत्ती मिळून होतात 5 हत्ती. बरोबर. आता बघा, नवीन उदाहरण. तुम्हाला फुगे फार आवडतात. तर बघा, चित्रामध्ये तुम्हाला किती फुगे दिले आहेत? 3 फुगे दिलेले आहेत. 3 फुगे आणखी 3 फुगे मिळून किती होतात? तर बरोबर, 6 फुगे. तर आज आपण शिकणार आहोत 0 ते 4 अंकांची बेरीज मूर्त वस्तूंचा वापर करून. तर बघा, माझ्या हातात काय आहे? हे आहे झेंडा, भारताचा झेंडा. तर राजू, हे पकड. किती झेंडे आहेत तुझ्याकडे? 1. आणखी तुला जर मी 2 झेंडे दिले तर 3. किती होतील? याचाच अर्थ 1 अधिक 2 होतील 3. यानंतर काय आहे? टोपलीत किती बॉल आहेत? 0. टोपलीत किती बॉल आहे? 0. मग आता मला याच्यामध्ये तू 5 बॉल टाकून दाखव. आता किती बॉल आहेत टोपलीमध्ये? 5 बॉल आहे. 0 अधिक 5 म्हणजे किती होतील? 5. ही काय आहे? बास्केट आहे. आता ही एक बास्केट आणि ही एक बास्केट. राजीव, सांग, किती बास्केट आहेत तुझ्याकडे? 2. किती बास्केट आहेत? 2. 1 अधिक 1 किती होतील? 2. चला, तर आपण उदाहरण घेऊया बिस्किटांचं. बघा, माझ्याकडे बिस्किट्सचे पुडे आहेत. तर मी राजीवला 3 बिस्किटचे पुडे देत आहे आधी. 1 2 आणि 3. 3 बिस्किट पुड्यानी होईल का? नाही. तर तुला आणखी 3 बिस्किटचे पुडे हवे आहे? हे घे 3 बिस्किटचे पुडे. आता तुझ्याकडे किती बिस्किटचे पुडे झाले आहेत? किती बिस्किटचे पुडे झाले आहेत? 3 अधिक 3 किती झाले आहेत? 6. तशाच प्रकारे आपण या जोड मशीनचा उपयोग करून संख्यांना जोडू शकतो. तर आता आपल्याकडे काय आहेत? डब्बे.
आता मी राजीव तुला किती डबे दिले आहेत? 2 डबे दिले आहेत. आता आणखी 2 डबे मिळवून बघ किती होतात? 4. किती झालेत? किती झालेत? 2 अधिक 2 4. 4. तर याचसारख्या उदाहरणामधून आपण शिकलो 0 ते 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज. धन्यवाद.